तो सांगायला गेलो गुंतलो की त्याची 5 मिनिटात ती कमी झाली होते तो विषय आहे. पण समजा मी एखादा विषय बोललो अध्यात्माचा किंवा एक पुराणातील एखादी गणपतीचा विषय जर बोललो तर तो सांगता की वडाची साल पिपळाक लावतात. मग माझं असं म्हणणं आपल्या उगीच आपल्या अकलेचे तारे तोडण्यापेक्षा अज्ञान प्रकट करण्यापेक्षा मी जर सांगितलेला विषय जर चुकीचा आहे. गणपती आहे आजचा गणपती हा आदित्य आणि कश्यपाच्या पोटी जर जन्मलेला गणपती असेल ते जर खोटं असेल तर बुवाने सांगावं तो कोणाचा पुत्र आहे म्हणून. दुसरा भाद्रपद चतुर्थीचा गजानन हा शिवपार्वतीचा पुत्र आहे ते मी सांगतोय तर तो सांगतात एका 18 ऋषीची 18 मता. ही जी काही म्हणी आहेत ना ते फक्त तोंडावर फेकायचे हो फक्त विषय काय आहे. जगणं सोपं आहे हो तुमच्या माहितीसाठी कोणाला पण जगणं सोपं आहे पण काडी करणाऱ्याची नाडी लक्षात येऊ भाई लक्षात घ्या. आणि ती नाडी ह्या लोके तुम्ही वळखलेली आहे त्यामुळे ते काही जितके काडी करू देत ते करू द्या. आपलं त्याच्याशी काही विषय नाही. तुम्ही प्रश्नात जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तर 100% देईन. नाही आलं तर सांगेन शेवटच्या क्षणाला की मला जमत नाही आहे. ते का वाटलं तर तो देत तो आपलं का विषय नाही. त्या काय देव दे नको देवनी विषय तो नाही आहे. पण मी जे शब्द इथे बोललोच नाही आहे राम म्हणतो तरी तो विषय बोलाच नाही तर ते मागची उतापती काढणारा सिंधुदुर्गाचा एकच बुवा आणि तो ह्यो लोके बुवा लक्षात. एका पत्त्यात घ्यायचा पडला तो विलास बुवांचं भजन थोडं ऐकल्यासारखं वाटलं. ह्या म्हणजे शेजाऱ्याचा बरा बघवत ना हे विषय तो एक लक्षात घ्या. आज मी 43-44 वर्षाचा झालो तरी तब्येत जसा आहे तसं असं आहे मी बरोबर. त्याची परिस्थिती बघावं तो मारणार ते मारता आहे हो. आणि परमेश्वरा त्याचा फळ नक्की देतो ना. एखादा माणूस जर जळत असलो ना एक लक्षात घ्या समाजात विरोधक निर्माण करण्यासाठी मारामारी करूची गरज नाही. तुम्ही एखादं चांगलं काम करत चला तुमच्या समोर विरोधकांची लाईन उभी राहणार लक्षात घ्या. आणि दुनियेचा रिवाज आहे. मार्टिन लुथर किंगचा एक नियम आहे की तुम्हाला उडता येत नसेल आवाज कमी केला तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्ही पळा. तुम्हाला पळता येत नसेल तर तुम्ही चाला. तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही रांगत रांगत पुढे जा. इतक्यात एक माणूस उभं राहता विचारता नाही पण मी म्हणतो इतकी ओढाताण करून जाऊचा खया तशी याची परिस्थिती झाली आहे. तो आपल्याकडे जर काही जमत नसेल तर तो करण्याची प्रयत्न तो करणार. काय हनुमंताचा लगीन होत नाही असं आपण म्हणतो बरोबर ना. पण हनुमंताचं सुद्धा सूर्याच्या मुलीबरोबर 5वी विद्या घेण्यासाठी हनुमंताच्या मुलीचं लग्न झालेलं आहे बरोबर ना. तो पण विवाहित हा आणि नंतर तर बाकीचा नंतर सांगते. गजर म्हटल्यानंतर 1-2 जुन्या नव्या चाली 100% होतात आणि त्यामुळे 1-2 चाली घेतो आणि मग भजनाची म्हणजे गजर चालू करतोय. आणि गजर पूर्णपणे लोके बुवा काय हा ह्याच्यावर गजर हा. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर लाईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर. थोडी थोडी घेऊची आपण झलक त्यांना लिहिलेली आहे झलक. लख पडला व्ह्यूज बघा माझे त्याच्यातच मी येलो होतो माझे व्ह्यूज बघा लख पडलाचे व्ह्यूज बघा त्याच्याशिवाय हा काय तुझ्याकडे. सोनियाची उगवली पहाट सोनियाची उगवली पहाट जन्मात आलं जन्मात आलं भीमराव जन्मात आलं भीमराव. सोनियाची उगवली पहाट सोनियाची उगवली पहाट
आले भीमराय, जन्मातून आले भीमराय. आता त्याने सांगितलं की माझ्या भजनामध्ये जर विलास पाटील बुवा दिसत नसतील तर तुम्ही सांगलास परशुराम बुवा, तर त्याच्याकडे काय हा? परशुराम बुवा ह्याच्यासारखे बोमटत होते हो. कुत्रो तरी बरोबर रस्त्यावर तू कुत्रो कुत्रो तरी बरो, मी म्हणते कुत्रो तरी बरो रस्त्यावर तू. एका कुत्रो म्हणत नाही, कुत्रो तरी बरो रस्त्यावर असं म्हटलं मी. नाही तर म्हणतात तो माझा जोडीदार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वाईट काय बोलणार नाही. हा स्वर शोध खायचे ते तुम्ही आम्हाला स्वर शोधता. 40 विद्यार्थी अजून तुम्ही बारीतला काहीतरी विचारलास ना, माझा काही विषय नाही, मी सांगतले शेवटाक काहीतरी. एका तुम्ही काय विचारा, जबरदस्त अभ्यास होतो. 40 विद्यार्थी देवाचे पद मग वाटतं 50. आता कालच्या बारीक त्याचा एक बरा एका बारीक सांगल्यान म्हणजे 30, पुढच्या बारीक सांगतो 40, त्याच्या पुढच्या बारीक आज किती सांगता देवा का काळजी फक्त. पण मी एक मात्र सांगतोय की आज्ञा पाळून आई बापाची अडविले शिवभक्ताला, आज्ञा पाळून शिवभक्ताची अडविले शिवभक्ताला, विधी लिखित हे घडले सारे एकदंत म्हणती तुझला. त्या गणपती गजाननाला एकदंत का म्हणतोय? त्याचा एक दात तुटलाय. साक्षात आई वडिलांची शंकर पार्वतीची आज्ञा मोडली कोणी? परशुरामाने. तो सुद्धा शिवभक्त. तो म्हणाला नाही, एंट्री नाही, आई बापांची आज्ञा नाहीये. परशुरामाला अडवलं, घनघोर युद्ध झालं. गणपती आणि परशुरामाचं रागाच्या भरात जो परशुचा वार केला तो गणपती गजाननाने आपल्या दंतावरती घेतला, सोसला आणि त्यामुळे त्या गणपतीचं एक दात गेलेलो. लक्षात घ्या, इथे 18 ऋषींची 18 मत नाही, एकच मत. कारण संपूर्ण जगाचं ते आराध्य दैवत त्याला गेलं जातं. लक्षात घ्या, इथे वाल्मिकी रामायणाचा विषय नाही. कारण वाल्मिकीमध्ये वेगळे आहे थोडेसे भाग, तुलसीदास मध्ये वेगळे आहेत. ते वेगवेगळे विषय. ते 18 ऋषींची 18 मत. गणपतीच्या बाबतीत 18 मत नाही. आधी गणाचा गणपती तो हो नाही. शिवपार्वतीच्या लग्नात जो होतो गणपती तो हो नाही. तो आधी गणाचा गणपती. सुपारी लावतो, सुपारी. अरे गणपतीची ज्यावेळेस पूजा करतात ब्राह्मण ना, त्यावेळेस सुद्धा गणेश पूजा बाजू काढलेली असतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी. आणि त्या गणेशाची पूजा करून नंतर त्या गणपतीची पूजा करतात. मग असा जर असाल तर वाल्म्याचा वाल्मिकी झाला, त्याने राम म्हटलं. मग पूर्वी जो वाल्य म्हटलं